227 वॉर्ड आहेत, त्यापैकी 227व्या वॉर्डमध्ये आत्ता आपण आहोत। या वॉर्डमध्ये मकरंद नार्वेकर हे अपक्ष सत्ताधारी नगरसेवक आहेत, पण याबरोबर या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व आत्तापर्यंत राहिलेलं आहे किंवा जास्त वेळा त्यांची टर्म राहिलेली आहे। पण आत्ताच्या काळामध्ये या ठिकाणी सेना असेल, भाजप असेल, मनसे असेल, हे सगळे पक्ष तितक्याच प्रमाणात कार्यरत आहेत। काय विरोधकांचे आरोप आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। सत्ताधारी नगरसेवक या ठिकाणी नसल्यामुळे विरोधकांचेच आरोप आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। ते जर आपल्याबरोबर परत चर्चेत आले तर त्यांची उत्तरं काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आणि जर ते चर्चेत नाही आले तर जे आरोप आहेत ते आरोप जनतेसमोर जाणार आहेत। मी सुरुवात करणार आहे काँग्रेसपासून, कारण काँग्रेसची टर्म या आधी राहिलेली आहे। काय सांगाल, काय म्हणणं आहे तुमचं या वॉर्डाबद्दल? गेल्या 5 वर्षामध्ये काय कामं झाली या ठिकाणी? मला वाटतं 5 वर्षात काही काम झालेच नाही आणि आपण बघितले की काम सोडा ते भ्रष्टाचार चा काम त्यांनी केलेलं आहे। जो अपक्ष उमेदवार होता आणि नगरसेवक झाले मकरंद नार्वेकर, आपण प्रत्येक ठिकाणी बघितले तर त्यांच्या काम कुठेही दिसत नाही, फक्त भ्रष्टाचार। 2-4 आम्ही तुम्हाला उदाहरण पण देऊ शकतो। फुटपाथ है, फुटपाथ का काम उसने कम से कम 2 साल में कम से 3 या 4 बार किया रहेगा। उसको कोई ज़रूरत ही नहीं था। जो अच्छा है उसी को निकाल के वापस से कर रहा हो, उसको कोई ज़रूरत नहीं था। रोड जिधर ज़रूरत है उधर उसने किया नहीं। गीता नगर का रोड देखो, इतना ख़राब रोड है वो, उधर लोग आ जा नहीं सकता, बाइक से नहीं जा सकते, गाड़ी से नहीं जा सकते, ऐसा है। उधर काम करना चाहिए, उधर उसने किया नहीं। महिलांचे प्रश्न मेन म्हणजे शौचालय आणि पाणी, ते जर महिलांना मिळालं नाही, तुम्ही फक्त हळदी कुंकू घेणार, कब्बशे वाटणार, इथे तिथे बसेस तुम्ही काढणार वगैरे, तो काही फायदा नसतो। महिलांची गरजा काय आहेत ते तुम्ही बघायला हवेत, महिलांच्या सुरक्षा ते पण तुम्ही बघायला हवेत। त्यांचे इतके वाईट अनुभव आहेत की त्यावेळी अँटी इन्कमसीमध्ये ते जिंकले होते, पण आता BPTचा विषय त्यांनी केला। जसं नेव्ही आर्मीमध्ये आपण फंड लावू शकत, तसं मुंबई पोर्ट्समध्ये लावण्याला बऱ्याच अडचणी, पण त्यांनी तो परस्पर लावला। परस्पर लावताना त्यांनी तो फंड तिकडे दाखवला। BPTचे लोकांना त्यांना नोटीस पाठवल्या, ते जे माल मटेरियल आणलं होतं ते उचलून घेऊन गेले। नियमबाह्य फंड वापरलेला आहे, याबद्दल तुम्ही कुठे तक्रार केलेली आहे का? काय तक्रार सांगाल? केली आम्ही कॉर्पोरेशनला, त्या बाबतीत तक्रार केलेली आहे। ज्या BPTमध्ये त्यांनी बसायच्या खुर्च्या ज्या लावल्या होत्या त्या BPTने उचलून काढून घेतल्यानंतर त्या कोणाकोणाच्या घरात गेल्यात अशापर्यंत झालेलं आहे। चौकशी सुरू आहे असं ते म्हणतात। आपल्यासोबत काही रिपब्लिकन गट सुद्धा आहेत। काय सांगाल या वॉर्डातल्या प्रश्नांबद्दल? सगळ्यांचे आरोप आहेत, तो म्हणजे मुख्यत्वे फंडाबद्दलचा आहे। कुठल्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष वेधू इच्छिता? मला मॅडम एवढं सांगू इच्छितो मी की हा जो नगरसेवक आहे, मतलब म्हणजे हा नगरसेवक हायराईजसाठी आहे की सर्वांना घेऊन चालणारा म्हणजे हा नगरसेवक आहे? कारण मला असं वाटत नाही की हा नगरसेवक गोरगरिबांचा पण विचार करतो। हा नगरसेवक सिर्फ हायराईजचा विचार करतो, जिथून ज्याने की त्याला फायदा होईल। कारण का इथे गोरगरिबांच्या पण घरी गाड्या घोडे असतात, त्यांच्यासाठी पार्किंगची कधी व्यवस्था करत नसतो। हायराईजचे जसं अंबानीच्या समोर सरकारी भंडार आहे, सरकारी भंडारच्या समोर त्यांनी एवढा स्पेस, मोठी तिथे लोक येतात सरकारी भंडारमध्ये मोठी लोक खरेदी करायला येतात, गोरगरीब जास्त जात नाही, पण त्यांच्या सेवेसाठी तिथं पेस करून दिला त्यांनी। नाही, हा बिल्डर एजंट आहे, हा इलिगल कामाला प्रत्येक वेळी मदत करतो। आता एक कुलाबा मार्केटमध्ये BMCचा डिस्पेन्सरी होती पहिल्यावर, तिथेही त्यांनी इलिगल एका व्यक्तीला मदत करून ताबा मिळवून दिला। तसं स्वतःचा ह्याचा भाव आमदार आहे, राजमुद्रा आपला जे अशोक स्तंभ असतं गव्हर्नमेंटचा सिम्बॉल, त्याचा मिसयूज करून आय कार्ड बनवून लोकांना घरी इलेक्शनच्या सर्वेला याचा भाव पाठवतो। हे बघा, ही याची कामं आहेत। फक्त आपल्या पदाचा गैरउपयोग करून गरिबांना त्रास देणं आणि बिल्डर एजंट। आज ही 227 हा भाग पूर्ण उच्चवर्गीय आहे, इथे स्लम नव्हता, त्यामुळे जे पोटपाणी करणारे होते, बंदरावर जाणारी लोक, इथे फुटपाथवर काही बंजारा समाजाची लोक बसायचे, ह्यांना तिथून लोकांना त्रास होतो म्हणून त्यांना तिथून बसायचं बंद केलं। पुन्हा काँग्रेसकडे जाणार आहे। तुम्ही यापूर्वी तुमची टर्म होती, तुम्ही काय कामं केली की ज्याची नंतर पुढे पाठपुरावा झाला नाही किंवा जी कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही? जसं मी बोलले की भरपूर काम या ठिकाणी काँग्रेसने केलेले आहेत। माझ्या मित्रांनी सांगितले होते की 55 राजवकशी, मी आता परत येतो या स्थानिक नगरसेवकांच्या संदर्भात की 55 राजवकशी 50 वर्षापासून हा महानगरपालिकाचा दवाखाना होता। त्या दवाखाना त्यांनी हडप केलेला आहे आणि महानगरपालिकाच्या लीगल डिपार्टमेंटनी हायकोर्टमध्ये एक रिट पेटिशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की आता आपण हे बघितले तर A ward Shri Makaran Narvekar had interfered
and stop the deputed officers who are the public servants from carrying out their official duty. महानगरपालिकांनी स्वतः रिट पिटिशन केलेलं आहे, ते प्रलंबित आहेत आणि ते मॅनेज करतात कोर्टात. दुसरं असं होतं की एक इथे या ठिकाणी DSK टावर म्हणून एक टावर, त्याच्या बाजूला एक रोड त्यांनी ओपन केले. आम्हाला पण वाटलं होतं की काही चांगलं काम करत असेल, पण नंतर आम्हाला माहिती पडले की ते रोड ते त्यांच्या आजोबाच्या नावावर देण्याचा त्यांनी प्रस्ताव दिले. आता आजोबाचं नाव दिले ते वेगळं, त्यांनी गैरउपयोग केलेला आहे स्वतंत्र सेनानीच्या नावाचा. आपण बघितले त्यांनी स्वतः पत्र लिहिले की त्यांचा आजोबा स्वतंत्र सेनानी होता, चुकीचा होता. जेव्हा हे प्रश्न आले होते प्रभाग समितीमध्ये, तेव्हा सर्व सदस्यांनी विचारले होते की स्वतंत्र सेनानी असताना तुमच्याकडे पुरावा काय आहे. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही स्थानिक नगरसेवक, माझ्या आजोबाचं नाव झालंच पाहिजे. नंतर ते रद्द झाले. जसं आपण आता एक मुद्दा होता BMCचा मोठा मुद्दा होता, ओपन स्पेस, गार्डन स्पेस, त्याच्यावर मी PIL फाईल केलं हायकोर्टला. अँड मी आता त्याच्यात विनिंग पोझिशनला आहे आणि उच्च न्यायालयाने त्याच्यावर निर्णयसुद्धा दिला. आणि त्याच ठिकाणी तोच ओपन स्पेस, त्याच ठिकाणी मकरंद नार्वेकर ह्यांनी हा फंड वापरला आहे, जे आपण फुटपाथ एक्सपेन्शन जे केलं आहे तो आहे इथे. हे हायकोर्टने ऑर्डर दिलं होतं ह्याच्याबद्दल DSK टावरच्या इथे. DSK टावरच्या पुढे जो ग्राउंड आहे तो ओपन स्पेस आहे, पब्लिकसाठी रिक्रिएशन ग्राउंड आहे, खेळण्यासाठी प्ले ग्राउंड आहे, RGPG ग्राउंड आहे. आणि त्या ग्राउंडलाच नार्वेकरनी अपोज न करता तिथे आपला फंड लावला आहे, गली वाढवणं, म्हणजे त्यांना हेल्पच करतोय. उशिरा का होईना सत्ताधारी नगरसेवक या ठिकाणी पोहोचले, याबद्दल तुमचं अभिनंदन. सर, आत्तापर्यंतचे आरोप असे होते की जो फंड सिविक इश्यूसाठी वापरायचा आहे तो आर्मी एरियामध्ये वापरण्यात आला, असा विरोधकांचा एक आरोप होता. दवाखाना खाजगी उद्योजकांना किंवा बिल्डरला हाताशी धरून त्याचा ताबा देण्यात आलेला आहे. ह्यांचा मुद्दा होता ओपन स्पेसबद्दलचा. त्यांचं म्हणणं असं की ओपन स्पेस जे ताब्यात द्यायचं आहे त्याच्या बाहेर काही कामांसाठी तुम्ही फंड देऊन एक प्रकारे मदत केलेली आहे. या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर द्यायचं. दवाखान्याचं अगोदर बोलतो. दवाखान्याचं मी त्यांचं समर्थन करतो. जर काय बेकायदेशीर झालं असेल तर त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे. आम्ही स्वतः वकील आहे म्हणून मला माहिती आहे की कायद्याचं पालन हे कोणीही असो त्यांनी केलं पाहिजे. म्हणून जर दवाखाना बेकायदेशीर रीतीने बळकावून घेतला असेल कोणी प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलनी, तर त्याच्यावर कार्यवाही 100% झाली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या साथीने हे झालेलं आहे, असा त्यांचा आरोप होता. त्यांचा आरोप आता त्याचं स्पष्टीकरण ते देतील. पण मला जर विचारलं तर जर कुणीही असो याच्या पाठी, पण ते सर्वात कडक कार्यवाही त्याच्यावर झाली पाहिजे दवाखान्याचा. राहिला प्रश्न डिफेन्सचा मध्ये फंड लावायचा, तर डिफेन्समध्ये फंड लावला नाही पाहिजे असं कुठे धोरण नाही. कायदा असं काय बोलत नाही. ते वोटर आहेत, ते रजिस्टर्ड वोटर्स आहेत, ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत वोट करतात, म्हणून त्यांचा तेवढाच अधिकार आहे सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा बाकी नागरिकांचा आहे. म्हणून मला नाही वाटत कुठे काय चुकीचं आहे तिकडे. काही झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला काही मुद्दा मांडा. आता जे बोलले आहेत मकरंदजी नार्वेकर ह्यांचं बोलण्याचं मला उत्तर द्यायचं आहे. जे वोटर्स आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला स्वतःचा फंड असतो. स्टेट गव्हर्नमेंटचा फंड तिथे सेंट्रल लावू शकत नाही आहे. आणि हे म्हणतात ते वोटर्स आहे. वोटर्स असायला पाहिजे. प्रत्येक माणूस हा जगाचा आपल्या भारताचा आहे, त्यांनी वोट करायचा हक्क त्यांना आहे. पण तिथे ते राहणारे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत. तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्वतःचा फंड लागतो त्यांचं मेंटेनन्ससाठी. तिथे आपण जर स्टेटचा फंड लावला, आपल्याकडे अजून कामं आहेत. आपल्याकडे अजून आपल्या वॉर्ड 227ला जे ओपन वॉर्ड्स आहेत, आपले कामं करणारी महत्त्वाची जागा आहे, तिथे काही फंड लागलेला नाही आहे. कॉर्पोरेटरला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काही नसतात. कॉर्पोरेटर रेकमेंड करतो. जर त्यांचा आक्षेप असेल की चुकीच्या रीतीने तिकडे फंड लागला आहे, तर ते महानगरपालिकेवर त्यांनी घ्यावं. आणि जर चुकीच्या रीतीने फंड लागला असेल तर त्या संदर्भात संबंधित तुमच्या अधिकाऱ्यावर कार्यवाही होऊ दे. अजून एक मगाचा चर्चेत विषय आला होता, तो म्हणजे पार्किंग बद्दलचा. त्यांचं म्हणणं आहे की जिथे उच्च उत्पन्न गट आहे त्या ठिकाणी पार्किंगचा विचार केला जातो, पण जिथे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास आहे त्या ठिकाणी पार्किंगच्या सुविधेचा विचार केला जात नाही, असा रिपब्लिकन गटाचा आरोप होता. काय सांगा? आज इकडे जे आले आहेत सगळे बहुतेकशे लोक, ते कुठच्या ना कुठच्या पॉलिटिकल पार्टीबरोबर असोसिएटेड आहेत. तुम्ही एक सामान्य नागरिकाला कुलाब्याच्या कोणत्याही घेऊन विचारा की आज मुंबईत जिथे कुठेही मुंबईत हे राबवू शकत नव्हते, ते आम्ही आज वॉर्डमध्ये करून दाखवलं आहे. पब्लिक पार्किंग हे लोकल रेसिडेंट्ससाठी रिझर्व करून आम्ही इकडे वॉर्डमध्ये सर्वात प्रथम करून दाखवलं.
ह्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला आहे. मग मी पुन्हा सेनेकडे जाणार आहे. तुम्ही मगाशी मला एक यादी दाखवली होती, ज्या यादीमध्ये फंड जो आहे तो मिसयूज केला होता. पुन्हा एकदा एक्सप्लेन करा, कारण आपल्याला ह्याचं पण उत्तर ह्याच्यात द्यायचं आहे. मॅडम हे बघा, हे 107, 108, 109, 10 ही 4 बिल्डिंगी आहेत. हे प्रत्येक वेळेला बॅक साईड फ्रंट साईड असं दाखवून हे 20 लाखाचा फंड स्वाईप केलेला आहे. समजलं ना? ही बिल्डिंग तीच आहे मॅडम, इथे ऐका तुम्ही, ही बिल्डिंग तीच आहे. आणि परत हे 2014-15चं आहे. परत 15-16मध्ये पण त्या एकाच जागेवर तेच काम. जेव्हा इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड लागतोय, मग इथे काय काम आहे? त्यांचा आरोप तुम्ही ऐकलाय, काय उत्तर द्याल? ज्या ज्या बिल्डिंगच्या परिसरात काम झालं आहे तिकडे राहणारे नागरिक आहेत, तिकडे राहणारे तेवढेच अधिकारी आहेत जेवढे हे आहेत, किंवा त्यांचा पण राईट तेवढाच आहे. म्हणून जर त्या लोकांना मला वाटतं आपण विचारलं पाहिजे त्यांना ती गरज होती की नाही. होती की नाही, पण त्यांचा असा आरोप आहे की त्याच ठिकाणी पुन्हा तीच कामं झाली आहेत. ते कधी माझ्याकडे कामं घेऊन आलेले नाहीत. ते जर आले तर तिकडेही त्यांच्या एरियातही वापरू आपण फंड. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे की जी कामं आहेत RTI मधून काढलेलं आहे. सामान्य लोकांना माहीत नाही. एकच बाजूचं काम झालेलं असेल, पण 4 बाजूचा दाखवतात. तिथे सिव्हिल पॅच आहे. सिव्हिल पॅचमध्ये काहीच काम नाही झालेलं आहे. त्यांनी जे DSK टावर समोर त्यांचे आजोबा स्वतंत्र सेनानी होते काय, त्यांना विचारा. त्यांनी एक लिहिलेलं महत्त्वाचा आरोप मगाशी झाला होता, त्याचं उत्तर आपलं तुमच्याकडून घ्यायचं राहिलेलं आहे की आजोबा स्वातंत्र्य सेनानी नसताना तुम्ही जे पत्र पालिकेला दिलं त्याची कॉपी त्यांनी दाखवली, त्याच्यामध्ये आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते असं उल्लेख केलेला आहे. काय सांगाल, खरी वस्तुस्थिती काय आहे? याची खरी वस्तुस्थिती पेपर्समध्ये आहे, डॉक्युमेंट्समध्ये आहे. म्हणून जर त्यांना कोणता आक्षेप असेल तर त्यांनी तसा RTI मधून ते पेपर संदर्भात खात्यातून घ्यावे आणि त्यांना त्याचा खुलासा मिळून जाईल. स्वातंत्र्य सेनानी विड्रॉ केला आपण. तुमच्या आजोबा गोवा मुक्तीमध्ये नव्हते. माझा भाऊ होता त्यावेळेला. त्यांचं म्हणणं आहे की डॉक्युमेंट जे आहेत ते चेक करा. नाही, डॉक्युमेंट नाहीत आहेत. जर असते तर त्याने कॉर्पोरेशन मध्ये सादर केले असते. आपण या सगळ्यांचे म्हणणं ऐकलं. जास्तीत जास्त आरोप हे होते, जास्तीत जास्त आरोप फंडाबद्दलचे होते. त्यानंतर जे नाव द्यायचं होतं ते स्थानिक नगरसेवक, सत्ताधारी नगरसेवकांच्या वडिलांचं देण्यात आलं होतं. त्या स्वातंत्र्य सेनानी असं लिहिलं होतं. विरोधकांचं म्हणणं आहे की ते चुकीचं आहे. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही विड्रॉ केलेलं आहे. पण आपण ही सगळी चर्चा ही सगळी चर्चा जनतेसमोर जाणार आहे. यावेळेला जनता कोणाच्या पारड्यात वोट टाकणार आहे? जनता सगळं पाहते, जनता सुज्ञ आहे. त्यामुळे नागरिक ह्यावेळेला कोणाच्या पारड्यात मतदान टाकतायत हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह सोनाली शिंदे, महाराष्ट्र वन.